एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते आहे। धावसंख्या एकेरीच्या माध्यमातून 4 प्रत्येक चेंडूला इकडे धाव टिपली जाते आहे। पाहूया पुन्हा एकदा या वेळेला ऑन स्ट्राइक फलंदाज पाहायला मिळतो आहे। तर यश सुंदर गोलंदाजी देतो आहे, कारण सुंदर गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपलं योगदान। आणि नक्कीच एका बाजूला आपण यष्टी रक्षक बघितलं तर हितेश आहे, हित्या एक चांगला ज्येष्ठ खेळाडू शिंगडेपाडा संघाकडून आपलं कामगिरी बजावण्यासाठी सज्ज असताना एक चांगलं योगदान। ज्येष्ठ खेळाडू देखील आज सुद्धा आपली नजाकत दाखवत आहेत। का नसावी खेळाचा आनंद, क्रिकेटचा आनंद आणि पांडवाज प्रीमियर लीग हे जे संगम आहे हे मात्र नक्कीच एक अतूट नातं आपल्याला पाहायला मिळते। या अतूट नात्याची 6 वर्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीने खूपच चांगला आयोजन नियोजन संदेजी चौधरी अध्यक्ष, उपाध्यक्ष जितेंद्रजी वाडाण आणि त्यांची पूर्ण टीम, धीरज, तन्मय, उपेन, श्रवण, अनिकेत, सनी आणि इतर देखील सगळेच मेंबर्स पांडवाचे या ठिकाणी चांगलं आयोजन आणि सगळ्यांचं मात्र सहकार्य भरभरून असतं। त्या सगळ्यांचं देखील
फॉलो. याचा पुन्हा एकदा लाईट आलेली आहे आणि यावेळेला ग्राउंड शॉट दिला जातोय पॉइंटकडे. या स्ट्राईक आपल्या हातामध्ये ठेवायचं, कारण मागच्या चेंडूमध्ये दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि 2 धावा पुन्हा एकदा दाखवल्या जात आहेत. सूरज एक चांगला आक्रमक फलंदाज आहे. सूरज पलाटपाडा ऑलराऊंडर्स म्हणून त्याची वर्णी असते, तर दिनेश यांच्या गोलंदाजीवर चांगलीच नजाकत घेण्याचा प्रयत्न आहे. दिनेश एक चांगला गोलंदाज आहे. पाहूया या ठिकाणी दिनेश याच्या गोलंदाजीला मात्र चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न. यावेळेला हाफस्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईटचा इशाऱ्याला येतो आहे. एक अतिरिक्त धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 17. 17 ऑन द बोर्ड. नक्कीच चांगल्या पद्धतीने रोखून धरलेला आहे, कारण 3 चेंडू हाताळून झालेले आहेत, म्हणजे समस्त 15 चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. हाताळून 2.3 अशी गोलंदाजी हाताळलेली पाहायला मिळते आहे. येस, यावेळेला देखील सुंदर चेंडू. याचा दीपकजी कलांगडा यांचं हार्दिक स्वागतम केलं जातं आहे. पुष्पगुच्छांच्या माध्यमातून अनिकेतला विनंती असेल मुख्य मंचावर जरा आपण आपली दृष्टी फिरवा आणि टिपूया या मान्यवरांचं. दीपकजी कलांगडा यांचं स्वागत केलं जातं आहे. ज्या पद्धतीने प्लाटपाडा इकडनं त्यांचं नेहमीचं सहकार्य असतं, ज्या पद्धतीने एक नातं आहे संडे ग्रुप आणि संदेजी चौधरी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, ही जी नाती इकडे जोडली जात आहेत ना, हे वैशिष्ट्य आहे. आणि याही वेळेला पुन्हा एकदा हलकासा ब्रश केला जातो आहे आणि या ब्रशिंगच्या माध्यमातून डिक्लेअर झोनकडे चेंडू जाताना धावसंख्या 1ने वाढते आहे. धावसंख्या 18, चेंडू हाताळून झालेत 5. नक्कीच एक तो जो षटकार आला लॉंग ऑनला तो थोडासा महागडा पडला नक्कीच दिनेश यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून, परंतु नक्कीच कमबॅक देखील केलं. षटकारानंतर 2, 1 डॉट आणि 1 सिंगल अशी कामगिरी देखील त्यांनी दाखवलेली आहे. परंतु कुठे ना कुठेतरी वाट पाहत असतील की मला एखादी संधी मिळेल का विकेट टिपण्यासाठी, कारण एका बाजूला तर सूरजचा विचार केला आणि दुसऱ्या बाजूला मिलिंद आहे. याचा टोलावरती आहे, काय खाली कोणी नाही आहे, नो मॅन प्लेस अँड डबल रन. 2 धावा. पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन, काय टाळ्या वाजल्या. याचा धावसंख्या 2 ने वाढली आहे, पोचली आहे धावसंख्या 20 धावा. नक्कीच चांगली गोलंदाजी आहे शिंगडेपाड्या संघाकडून. चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचा मारा का नसावा, ज्यांच्याकडे कौशल्य आहे. नाणेफेकीचा कोल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पलटपाडाला फलंदाजी करत असताना मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावांवर रोखलं. एक षटकार जर आला नसता तर अजून धावसंख्या कमी असती, परंतु सूरज हा एक चांगला सूरज आहे आपल्याला पाहायला मिळतो आहे. आसमान में जब चमकता हुआ सूरज है तो मैदान में क्यों न चमकेगा सूरज. चला पुढच्या सामन्याची अनाउन्समेंटिंग देखील देतो आहे. नवदुर्गा अजय डीजे आणि देदाळे कनिकपाडा यांच्यामध्ये पुढचा सामना खेळला जाणार आहे. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयारीत राहायचे. इनिंग ब्रेकमध्येच यायचं आहे, जेणेकरून आपण यूट्यूब लाईव्हला जातो ह्याची देखील दक्षता घ्यायची आहे. मागच्या सामन्याचा टॉस आपण काही चर्चा केली नाही, कारण चर्चा थोडंसं असणे महत्त्वाची असते. आपण आज 6वं वर्ष आहे पांडवाज 11ची टुर्नामेंट खेळता आहात आणि जे आयोजन असते आणि तुम्हा सगळ्यांचा खेळ जो उजागर झालेला आहे त्याच्यात खूप मोठं एक भाग आहे पांडवाज 11, कारण तुम्हाला येणाऱ्या मोठ्या मोठ्या संघांसमोर देखील खेळायला मिळते आहे. जसे आपण फायनलमध्ये बघता आहेत की संडे पॅनलच्या माध्यमातून एक संघ सेमीफायनलला जात असताना पाहायला मिळतो. आणि म्हणजे चांगल्या संघासमोर खेळायचं तो दुसरं वर्ष कोण कसं विसरेल. ज्या वेळेला संघर्ष चिंचणी फायनलमध्ये धाकटी डाणूसोबत खेळला आणि 27 धावांची गरज असताना आणि काय दमदार फटकेबाजी विशाल जनाथेने दाखवली होती. म्हणजे आपल्या तुमचा सगळ्यांचा खेळ उजागर करताना हा पांडवाज 11 हे देखील आपल्याला खूप काही शिकवून देते आहे, हे मात्र नक्कीच म्हणावं लागेल. दरम्यान बघतो आहे पुन्हा एकदा यश लगातार 3 चेंडू निर्धाव चेंडू हाताळतो आहे. खूपच सुरेख गोलंदाजी देत असताना इकडे पाहायला मिळतो आहे. कमालीची गोलंदाजी घेऊन आलेला आहे, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं, 4 धावा दिल्या होत्या. आता 3 चेंडू निर्धाव चेंडू. तर दिनेशला आपण लॉंग ऑनला बघता आहेत, आमच्या कॉम्बॉक्सच्या बिलकुल समोर आहे. आहा, पुन्हा एकदा 4था चेंडू देखील निर्धाव येतो आहे. कमालीचे आमचे कॅमेरामन हितेश मर्दे स्टेट कॅमेरामन म्हणून कामगिरी बघत असताना आणि टिपता आहेत सुरेख नजराणा. तर अनिकेत पाटील
नक्कीच आमच्या उजव्या बाजूला तर पिचच्या लॉंग लेगकडे आपल्याला मिड विकेटकडे आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यांचा कॅमेरा सेट आहे. यावेळेला पुन्हा एकदा हलकासा ब्रश येतो आहे डिक्लर झोनकडे. परंतु नक्कीच काय कमालीची गोलंदाजी. 5 चेंडू हाताळले, 4 डॉट 1 धाव, असे 5 चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमाल कमाल कमाल. सुरेख कमबॅक म्हणावं लागेल या शिंगडेपाडा संघासाठी. इकडे चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते आहे. इकडे मात्र नक्कीच दाबून ठेवला आहे प्लाटपाडा संघाला. यावेळेला एक चांगला टोला दिला जातो आहे एक्स्ट्रा पॉइंट कडे. धावून आला चेंडूवर आणि त्याने केला कलेक्ट. रनआउटच्या माध्यमातून गडी बाद आपल्याला पाहायला मिळतो आहे. मिलिंद मात्र डकआउटला येतील. यस डीजे घेऊया संगीताचा आनंद. बंटी यस पंकजी शिंगडे सर आहेत या ठिकाणी गोलंदाजीला. मी तर बघितलंच नव्हतं. नक्कीच चिंचणी आदिवासी प्रीमियर लीगचे खजिनदार उपाध्यक्ष अशी काहीतरी पदं त्यांची आहेत आणि नक्कीच काय योगदान देतात. यावेळेला चांगल्या पद्धतीने टोला आहे, षटकार आला आहे. आहा, हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. तर पंकजी शिंगडे या ठिकाणी बंटी नावाने प्रसिद्ध पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा वा चांगला कमबॅक आहे. जर एक विकेट घेतली तर 100 रुपयाचं कॅश प्राइज मात्र संदेशजी चौधरी सरांकडून लागू आहे. 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या मात्र 29 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. चांगली गोलंदाजी या ठिकाणी शिंगडेपाडा संघाने दाखवलेली पाहायला मिळते. ओ खराब चेंडू आला हातातून, मला वाटते निसटून गेला आणि पिचच्या बाहेर आणि नो बॉल आणि बाईच्या माध्यमातून 1 अशा 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 31 वर पोहोचते आहे. हा ना करताना एक षटकार जो आला त्याने मात्र पुन्हा एकदा रंग बदललेला आहे. कारण शेवटचं षटक आहे आणि 2 चेंडू हाताळून झालेले आहेत. 4 चेंडू अजूनही शेष आहेत. तर राकेश आणि सूरज ही जोडी कामगिरी करते. सूरज चमकता सितारा फिर एक बार लहला है झेंडा छक्के का. या हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे.
जाएगी आप क्या क्या होगा। बिल्कुल यहाँ पे जिस तरीके से 2 छक्के आए हैं, टर्निंग पॉइंट आया है। 37 ऑन द बोर्ड, 37 रन बने हैं। सूरज जब भी मैदान में रहते हैं, ओहो, यहाँ पे भी छोटी छोटी गलतियां माफ नहीं होगी। चौके का फिर एक बार योगदान। मस्त चौकार, काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये। रेडी वन वन टू स्टार्ट। अक्षय म्यूजिकल की ओर से अनिकेत, जरा ट्रॉफींना झूम करायचं आहे। याचा झूम कर प्रत्येक ट्रॉफींवर जरा नजर मार, झूम कर, मोठं दाखव। ज्या पद्धतीने प्रथम पारितोषिक आपल्याला ट्रॉफीज आहेत, डबल धमाका आहे या ठिकाणी। 50,000 कॅश प्रथम पारितोषिक आणि ट्रॉफीज 2-2 आहेत। एक दिव्यांगत कैलासवासी मयूर रवी चौधरी, रवी आप्पा ज्याकडून हे आपल्याला पारितोषिक सौजन्यपूर्ण मिळते आहे प्रथम पारितोषिकासाठी। तर प्रथम पारितोषिकासाठी पांडवास 11 आणि पंचम यासाठी देखील ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत। D7 वंडर स्पोर्ट्स बोईसर अँड चिंचणी हर्षंती देसले यांच्याकडून समस्त ट्रॉफीचं योगदान आपल्याला मिळालेलं आहे। तसेच उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि क्षेत्ररक्षक कैलासवासी अरविंद यशवंत दाभाडे यांच्या स्मरणार्थ गणेश यशवंत दाभाडे यांच्याकडून आपल्याला अचूक नेम पांडवांचा नवा साज बघतायत। सायकलवर थोडासा झूम करूया। नक्कीच वैभवजी रजानी यांच्याकडून आपल्याला ही सुंदरशी सायकल मॅन ऑफ द सिरीजसाठी घोषित झालेली आहे। तर कॅश प्राईज 3रा आणि 4थ्यासाठी प्रशांतजी चुरी सरांकडून आपल्याला योगदान मिळते आहे, जे आहे 11,000 आणि 7,000चं। तर समस्त देणगीदारांचं धन्यवाद आहे। प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते आहे 50,000 आणि 25,000चं। डॅन रिसॉर्ट्सकडून आपल्याला हे योगदान मिळालेलं आहे। याचा धन्यवाद समस्त सहकार्यासाठी धन्यवाद आहे। नक्कीच पांडवास 11 प्रीमियर लीग 2026 आजचा दिवस रंगला आहे। 3रा आदिवासी पॅनल मैदानामध्ये खेळते आहे। चला नवदुर्गा जय डीजे वर्षेच खनिकपाडा संघ कर्णधार यायचा, नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी लवकर या। पांडवास 11 खेळ खल्लास।
दाजी चला कनिक हॅलो कनिकपणा कर्णधार लवकर लवकर या नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल तुम्हाला लवकर या चक्रीवादळ सारखं दाखवत आहे मैदानामध्ये अचानक सुटलेला वारा आणि इकडे धूळ साफ करते आहे मैदानातली तर धावसंख्या 1 ने खातं उघडलं जातं आहे पाहूया राकेश गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू हाताळला 1 धाव तर यावेळेला दिनेश ऑन स्ट्राईक असेल नक्कीच ऑलराऊंडर म्हणून त्याची वर्णी आहे या ठिकाणी कर्णधार या शेवटचा कॉल आहे जर आले नाही तर आपल्याला पेनल्टी लागेल बॉल आलाय डेड बॉल आहे काळ कापतोय धडक अशी काळ कापतोय पांडवास इतिहास घडवतोय इतिहास घडवतोय 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 खणखणीत चौकार 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 यस करंजी दाभाडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल घेतला जाईल पांडवास 11 खेळ खल्लास चला आपण ओळया मैदानात त्यामुळे तो डेड चेंडू घोषित केला गेलेला आहे पंच मंगेशजी तांबोरे सरांकडून आणि नवा चेंडू आला हलकासा ब्रश केला आहे आणि विकेटचा मोठा झटका दिनेशच्या रूपाने मिळतो आहे नवा चेंडू आला विकेटचं पतन घेऊन आला या डीजे हा आहे गडी बाद काय ऊर्जा आहे कोण जिंकलास येस नवदुर्गा अजय डीजे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे याचा धन्यवाद करण जिंकलेला आहे काय निर्णय असेल आपला फिल्डिंग याचा प्रथम गोलंदाजी स्वीकारतील समोरचा संघ देखील एक चांगला संघ आहे तर किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 40 मध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल पाहूया बेस्ट ऑफ लक देतो आहे
देदाळे कलोलीचा संघाचा कर्णधार जोडला जातो आहे. पहिली बॅटिंग आलेली आहे, तर किती धावा बनवतील? 50 ते 55 पर्यंत. येस, आजच्या दिवसातला सुपर स्कोरचा प्रयत्न असेल. येस, बेस्ट ऑफ लक आहे. वेळ जास्त घेत नाहीये. चला वळू मैदानात पुन्हा एकदा, कारण मैदानात सामना सुरू झाला आहे. म्हणूनच मी लवकर कॉल देत असतो की जेणेकरून आपल्याला 2 शब्द चांगले बोलता येतात. कारण चर्चा केल्याचं आणि चर्चा ऐकण्याची सगळ्यांनाच मात्र उत्सुकता असते की काय बोलणार आहेत. हॅलो 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 हॅलो, हॅलो असं पुन्हा एकदा एक मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळते. संजयच्या रूपाने आलेली आहे. 0वर बाद होतो आहे. भोपळा फोडून देखील येत नाही आहे आणि मोठा झटका म्हणावा लागेल. ज्या पद्धतीने दिनेश आणि संजय हे 2 मोठे खेळाडू डकआउटला आलेले पाहायला मिळते आहेत. काय सुरेख गोलंदाजी राकेश याच्याकडून होताना पाहायला मिळते आहे. खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक हाताळताना अजीकडे 44 धावांचं उद्दिष्ट शिंगडेपाळा संघासाठी देवलं आहे आणि इकडे दमदार गोलंदाजी, बेधक मारा आणि सुरेख क्षेत्ररक्षण देखील दाखवलं जाताना पाहायला मिळते आहे. खूपच चांगली पलाटपाडा संघाकडून कामगिरी केली जाताना पाहायला मिळते आहे. सर पंच, एक चेंडू आहे. पहिला चेंडू 1, दुसऱ्याला विकेट आहे. तिसरा डॉट, चौथा डॉट, त्यानंतर वाईट आलाय आणि 5व्याला विकेट आहे. एक चेंडू शेष असेल. ओके सर, चालेल. 3 डॉट असतील तर बरोबर आहे. वर झाले डॉट आलाय मध्ये. मी म्हणून त्यांना सांगतो साला टायमावर यावेळेला कल्पेश आहे. ओ ही त्या देखील येतोय. काय घाई गर्दी होते आहे की काय? स्ट्राईक घेण्यामध्ये अर्ध्या पिच मधून परत येणे, रिव्हर्स गिअर मारणे कठीण असतं. रनआउटच्या माध्यमातून ही तेच डकआउटला 3रा झटका मिळतो आहे. यस डीजे. काय ऊर्जा आहे. सुरेख क्षेत्ररक्षण काय कमालीचा हलका फुलका फटका होता. सुरेख क्षेत्ररक्षण आणि सुंदरसा थ्रो इकडे पाहायला मिळतो आहे. इकडे हेच आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र डिक्लर झोन कडे जातोय चेंडू. एकेरीने स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. 1 धाव.
यावेळेला पुन्हा एकदा कॅच, पुन्हा एकदा विकेट. हे काय चाललाय जो जातो फलंदाज 0वर आणि 0वर बाद होऊन येतो आहे. बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गास सोडू नको असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते आहे. विकेटचं पतन. डीजे पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. इन कट येतो आहे आणि नक्कीच सिलिमिडॉपकडे चेंडू आला. गोलंदाजाने सूर्यक्षेत्ररक्षण देखील दिखावलं, परंतु स्ट्राईक रोटेट. 1 धाव परिपूर्ण होते आहे. धावसंख्या 4 आणि गडी बाद झालेले आहेत ते देखील 4. नक्कीच नाजूक स्थितीतून इकडे जात असताना पाहायला मिळतो आहे शिंगडेपाडा संघ. चांगले फलंदाज दिनेश, संजय, हितेश आणि हर्षित असे 4 फलंदाज आपल्याला बाद झालेले पाहायला मिळत आहेत. कमालीची गोलंदाजी आणि सुरुवातच राकेशने खतरनाक करून दिली सूर्य गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेला उंच टोलाय, पुन्हा एकदा खाली क्षेत्ररक्षक आहे. चेंडू यावेळेला मात्र धरणीला दान दिला जातोय. जजमेंटची संधी होती, जज करता आला नाही आणि इकडे मात्र 1 धाव परिपूर्ण केली जाताना पाहायला मिळते. एक संधी मिळालेली आहे फलंदाजाला, यश मात्र कल्पेश यांच्यासाठी संधी मिळालेली आहे. कल्पेश आणि यश मिळून देतील का यश शिंगडेपाडा संघाला? चांगला निगेटिव्ह चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू आणि षटकाचे होते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. थोडीशी नाजूक स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे या ठिकाणी. शिंगडेपाडा संघाची 4 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या इकडे मात्र 5 वर पाहायला मिळते आहे. तर नक्कीच अजून सुद्धा 39 धावा, 18 चेंडू आणि 39 धावांचं मोठं लक्ष आहे. कल्पेश आणि यशवर मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे. तर या जबाबदारीला मात्र पार करण्यासाठी मोठी खेळी आणि मोठ्या फटक्यांचं साजरीकरण द्यावं लागेल. 18 चेंडू 39 धावांचं लक्ष आहे. तिसरं षटक घेऊन येतो आहे एक उत्कृष्ट गोलंदाज सूरज आहे, ज्याचं नाव घातक मारा असतो त्याच्याकडे पाहूया. कल्पेश ऑन स्ट्राईक आहे, यश नॉन स्ट्राईकला आहे. तिसरं षटक आणि पॉवर प्लेचा खेळ मात्र जबरदस्त गोलंदाजी पलटपाडा संघाने दाखवली. ज्या पद्धतीने शिंगडेपाडा संघाने पहिली षटकं हाताळली. 5वं षटक थोडंसं महागडं आणि त्यानंतर मात्र फलंदाजीला येताना आणि गोलंदाजीचा पलटपाडाचा भेदक मारा. 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा. आता मात्र 18 चेंडू 39 धावांचं लक्ष. या ठिकाणी हलकासा पुश केला जातो आहे पॉईंटकडे. सिंगलला कन्वर्ट केलं जातं आहे. स्ट्राईक रोटेड आहे. पाहूया यश येतोय यावेळेला ऑन स्ट्राईकवर. सूर्यकसा क्षेत्ररक्षण रचलं गेलेलं आहे. आपण बघता आहे डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट अँड लॉंग लेग असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तर 30 यार्ड देखील सुरेख सजलेलं पाहायला मिळते आहे. पॉईंट आहे, शॉर्ट कव्हर, मिड विकेट
आणि शॉर्ट स्क्वेअर लेग यावेळेला चांगला टोला आहे, परंतु कॅच क्षेत्ररक्षकाच्या हातात मोजून मापून दिलाय झेल. यस, विकेट. हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. होय, त्रिदेव त्रिदेव त्रिदेव. नक्कीच काय संगीत घेऊन येतात आमचे DJ मास्टर. आणि या ठिकाणी जसा पहिला चेंडू टाकला गेला, दुसऱ्या चेंडूला फटका आला होता, चेंडू बदलला गेला आणि बदलल्यानंतर गोलंदाजीला चांगला सूर मिळाला. विकेट आणि विकेटचं पतन पाहायला मिळते आहे. यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय, पुन्हा एकदा कॅच, पुन्हा एकदा विकेट. जसा फलंदाज येतोय टोला मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू चमत्कारिक झाला आहे. यस DJ. काय ऊर्जा आहे. DJ यस, 6 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या मात्र देखील 6 वर आहे. 6 धावा, 6 गडी बाद अशी थोडीशी नक्कीच खराब स्थितीमधून चाललेला संघ शिंगडेपाडा पाहायला मिळतोय. 44 धावांचं लक्ष असताना नवा चेंडू आला काय आणि विकेट, आणि विकेटचं दर्शन दाखवतो आहे काय. पलाटपाडा संघासाठी चांगली गोलंदाजी होताना या ठिकाणी सूरज याचा एक चांगला चेंडू हलक्या पद्धतीने खेळला गेला, सन्मानित केला गेला आणि निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळतो आहे. आतिश आला आहे या ठिकाणी. याचा आतिश जादू या नावाने ओळखला जातो आहे आणि या ठिकाणी त्याचं आगमन आहे, त्याचं मी शब्द शब्दाने स्वागत करतो आहे. तारापूरचा हा खेळाडू आहे, त्याचं आज नक्कीच आज पॅनल आहे आदिवासी बांधवांचं आणि त्यासाठी त्याची उपस्थिती. नक्कीच यापुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला नवदुर्ग अजय DJ आणि एका बाजूला देदाळे कनिकपाडा असा संघ आहे. यावेळेला पुन्हा एकदा हलका फुलका हलकत पद्धतीने कल्पेशने मात्र दुहेरी धाव, चांगले रनिंग द बिटवीन 2 धावा येत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते आहे, धावसंख्या पोहोचली आहे 9 वर. कल्पेशला मात्र थोडंसं आता सूर हळूहळू घ्यावं लागेल कुठे ना कुठेतरी. ज्या पद्धतीने विजयाकडे वाटचाल करण्याची गरज आहे. जसं परवाच्या दिवशी राजस्थान रॉयल आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता सामना. पहिल्या फलंदाजांनी निराश केलं होतं, परंतु मधल्या फळीने चांगली चमत्कारिक कामगिरी केली, धावसंख्येचा चांगला डोंगर बनवला, विजयापर्यंत येऊन पोहोचलं होतं आणि नक्कीच तो दमदार सामना देखील पाहायला मिळाला होता. इकडे देखील तसं काही पाहायला मिळेल का? कारण कल्पेश आहे, अजून पंकजी शिंगडे सर आहेत आणि दोघांकडे देखील चांगला खेळ आहे. 3 षटकांची परिपूर्तता झालेली आहे. आता 12 चेंडू शेष राहिलेले आहेत आणि धावसंख्या करायची आहे ती म्हणजे 35 धावा करायच्या आहेत. तर 12 चेंडू आणि 35 धावांचं मोठं लक्ष आहे. 17.5ची सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामागे. तर किती धावा गोळा केल्या जातील यावेळेला, चेंडू काय रंग दाखवेल का पुन्हा एकदा
तर हेच मात्र नक्की पाहायला मिळणार आहे. मांडवाज 11 प्रीमियर लीग ज्या पद्धतीने 6व्या वर्षामध्ये पदार्पण करताना एक स्वप्नपूर्ती आपल्याला पाहायला मिळते आहे मुख्य मंचाची, आणि त्या मुख्य मंचासाठी योगदान आपल्याला लागलेलं आहे डॅन रिसॉर्ट्स अँड कंपनी. नक्कीच अनिकेत सावे सर, दया पुजारी सर आणि निलेश निकम सर यांच्याकडून जे सहकार्य, मोठं सहकार्य आपल्याला मिळालेलं आहे आणि त्या माध्यमातून तनाशीकरांसाठी हे मुख्य मंच इकडे तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. धन्यवाद आहे नक्कीच डॅन रिसॉर्ट्स अँड कंपनीचं, ज्याने आपल्याला पुरस्कृत देखील केलेलं आहे. प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000, तर तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक आपल्याला प्रशांतजी 24 सरांकडून मिळते आहे 11,000 आणि 7,000 आहे. तर पंचम पारितोषिक 7,000 रुपये आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि ज्या पद्धतीने मॅन ऑफ द सिरीजसाठी वैभव रझानी, वानगाव नाका बिअर शॉप यांच्याकडून आपल्याला मिळते आहे. तर ट्रॉफीज जर आपण बघितल्या तर प्रथम पारितोषिकासाठी डबल धमाका आहे. कैलासवासी मयूर रवी चौधरी यांच्या स्मरणार्थ रविअप्पा चौधरी यांच्याकडून चमकदार ट्रॉफी, तसेच वंडर स्पोर्ट्स हर्षलजी देसले यांच्याकडून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पंचम अशा 5 ट्रॉफ्याज आपल्याला त्यांच्याकडून पुरस्कृत आहेत. तर गणेशजी दाभाडे आपल्या पिताश्रींच्या स्मरणार्थ, भावांच्या स्मरणार्थ इकडे उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि फलंदाज असे ट्रॉफीचं योगदान देखील आपल्याला मिळते आहे. तर देणगीदारांचा धन्यवाद असणार आहे. याचं यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राकेश पुन्हा एकदा घेऊन आलेला आहे. गोलंदाजीचा मारा, ज्याने पहिल्या षटकामध्ये 2 धावा 2 विकेटचं योगदान दाखवलं होतं, आणि तोच पुन्हा एकदा येतो आहे घेऊन चेंडू. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. यावेळेला टोला जातो आहे, कॅच मात्र जज करता आला नाहीये. सिंगलला कन्व्हर्टेशन आहे, स्ट्राईक रोटेट झालेली आहे. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा कल्पेश ऑन स्ट्राईकवर असतील, कारण स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर कल्पेशकडे एक मोठी फटकेबाजीची नजाकत आहे, जो चांगला खेळ देखील साकारतो. परंतु ज्या पद्धतीने निराश केलेलं आहे 6 फलंदाजानं, ते इकडे मात्र थोडंसं प्रेशर देखील असेल, पण या प्रेशरमधून बाहेर काढायचं संघाला आणि आपला खेळ उजागर करायची संधी मात्र कल्पेशवर आहे. यस, आला चेंडू, दाखवलाय रस्ता मैदानाच्या बाहेर आपल्या तंबूच्या बाजूला. यस डीजे, हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. डीजे याचा षटकार आणि धावसंख्या बदलते आहे, 16वर पोहोचते आहे. परतफेड गरजेची आहे. यावेळेला खराब चेंडू आला, जज केला, व्यवस्थित निरखलं, परखलं आणि वाईट जातोय, छेडलं नाहीये. एक अतिरिक्त धाव मात्र मिळते आहे. धावसंख्या 17 वर पोहोचलेली आहे. याचा 17 धावांवर पोहोचलेली धावसंख्या पाहायला मिळते आहे. 44चा पाठलाग आहे. संधी अजूनही घेता येऊ शकते. जर अजून या षटकामध्ये 2 ते 3 बिग हिट आले तर पुन्हा एकदा बिग हिटच्या माध्यमातून नजराणा देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो आहे. परंतु यावेळेला मात्र चकवा दिला जातो आहे. चेंडू पुन्हा एकदा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू हाताळणी केली जाते आहे. 4 चेंडू हाताळून झालेले आहेत. आता मात्र 8 चेंडू शेष राहिलेले आहेत. 27 धावांची गरज आहे. 8 चेंडू 27 धावा, नक्कीच टर्निंग पॉईंट होऊ शकतो. ओ पुन्हा एकदा प्रयत्न चांगला, संगम काही पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॅक टू बॅक 2 निर्धाव आले षटकारानंतर. हे जबरदस्त कमबॅक राकेश यांचं देखील आहे, कारण संगम होणे गरजेचं आहे. या षटकातला शेवटचा चेंडू. 7 चेंडू 27 ची गरज आहे. हलकासा कट होतो आहे आणि डिक्लर झोनमध्ये जाईल. स्ट्राईक रोटेट होईल आणि रोटेट झाल्यानंतर नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला ऑन स्ट्राईकवर पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे कल्पेश ऑन स्ट्राईकवर पाहायला मिळेल. आता मात्र 26 करायचे आहेत. 6 चेंडू 26 धावा, तर 4 षटकार हे खूप महत्त्वपूर्ण असतील.
6 चेंडू 26 धावा. नजराणा बदलला आहे, गोलंदाज आला आहे मिलिंद. पाहूया मिलिंदची गोलंदाजी. कल्पेश ऑन स्ट्राईक, दाखवेल का नजराणा? टोला बसलाय, डीप कव्हरला आलाय, चौकार. 4 धावा. जबरदस्त चौकार. काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये. ऑल इज वेल, सब कुछ ठीक ठाक है, बता रहा है, दर्शा रहा है बल्लेबाज. नक्कीच आता मात्र 22 ची गरज आहे. 5 चेंडू पुन्हा एकदा उंच टोला आहे, फटका इकडे फसतोय का? खाली क्षेत्ररक्षक आहे आणि टिपला जातोय झेल. यस, कल्पेश यांना मात्र पुन्हा एकदा आक्रमकता दाखवताना अपयश येते आहे आणि डकआउटला परतावं लागणार आहे. यस डीजे. आपल्याला पाहायला मिळते आहे. एका बाजूला बघितलंय पांडवाज 11, एका बाजूला प्लाटपाडा, असे 2 संघ विजयश्री घेऊन येताना, तर तिसरा सामना नवदुर्गा अजय डीजे आणि देदाळे कनिकपाडा असे पुढचे 2 संघ सामना घेऊन येतील. घेऊया एका छोटीशी विश्रांती आणि लगेचच वळूया मैदानाच्या आत.